नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला काही वेगळ्या विषयावर बोलणार आहे. 8 दिवसा अगोदर मी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता. पुण्यामध्ये किती फीज आहे किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये आपल्याला किती फीज भराव्या लागतात नॉर्मल फॅमिलीजना. तर त्या रिलेटेड मी व्हिडिओ पोस्ट केला होता. तर त्या व्हिडिओला मला एवढा छान प्रतिसाद मिळाला, तर म्हटलं चला त्या रिलेटेड माझ्याकडे काय काय माहिती आहे ती तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. तर त्यामध्ये एका ताईंनी मला कमेंट केली होती की RTEमधून प्रवेश करू शकता ना. तर हो, तुम्ही RTEमधून सुद्धा तुमच्या मुलांचा इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश करू शकता, पण त्याला पण काही क्रायटेरिया आहेत. तर तेच आज तुमच्यासोबत मी शेअर करते. तर त्यामध्ये पहिला क्रायटेरिया आहे की आपण इंग्लिश स्कूलमध्ये ॲडमिशन करू शकतो. इंग्लिश स्कूलमध्ये ज्या सरकार मान्यता स्कूल आहेत किंवा गव्हर्मेंट रजिस्टर आहेत त्या शाळेमध्ये आपल्या मुलांचं 25% प्रत्येक स्कूलमध्ये 25% मुलांचं ॲडमिशन RTEमधून होतं. आता त्याचं शुल्क किंवा त्यांची 25% मुलांची फीज सरकार भरते. पण त्याला पण क्रायटेरिया आहे की मुलांच्या वडिलांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी पाहिजे, आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि भाडेपत्रकसुद्धा पाहिजे. तर त्यालासुद्धा बरेच डॉक्युमेंट लागतात आणि त्याच्या ॲडमिशनची प्रोसेस अशी आहे, म्हणजे मला जेवढं माहिती आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगते. आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो, त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावेच लागतात आणि त्यामध्ये आपण आपल्या जवळपासच्या 5 किंवा 10 किलोमीटरच्या आतल्या 10 शाळा निवडू शकतो. आपल्याला ज्या आवडतात किंवा आपल्या ज्या जवळच्या आहेत त्यापैकी 10 शाळा निवडू शकतो आणि आपल्या मुलाचा फॉर्म भरून द्यायचा जर आपल्याकडे पूर्ण डॉक्युमेंट असतील तर. आणि त्यानंतर आपल्या मुलाचं जर का एखाद्या शाळेमध्ये ॲडमिशन झालं तर ते आपल्याला कॉल करतात स्कूलवाले की तुमच्या मुलाचं ॲडमिशन होऊ शकतं, तर तुम्ही येऊन ॲडमिशन करू शकता. तर त्यालासुद्धा एवढा क्रायटेरिया आहेत आणि त्याला बरेच डॉक्युमेंट लागतात. मुलाचा आधार कार्ड किंवा मग जन्मदाखला, कास्ट सर्टिफिकेट, वडिलांचा उत्पन्नाचा दाखला आणि मोस्ट इम्पॉर्टंट उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी पाहिजे किंवा मग भाडेपत्रकसुद्धा पाहिजे. अजून 1-2 डॉक्युमेंट आहे जे की मला माहीत नाही. जर तुम्हालासुद्धा RTEमधून तुमच्या मुलाचा प्रवेश करायचा असेल तर तुम्हीसुद्धा नक्की करू शकता. पण एकदा पूर्ण माहिती घेऊन ते तुम्ही करू शकता आणि त्याचे फॉर्म्स आत्ता फेब्रुवारी स्टार्टिंगपासून तर मार्च स्टार्टिंगपर्यंत आहे. त्यासाठी आपल्याला जानेवारीपासूनच इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते, जेणेकरून आपल्या मुलाचा फॉर्म लवकर भरला जाईल, ॲडमिशन लवकर होईल. ॲडमिशन फुल झाल्यावर त्यामधून ॲडमिशन होत नाही, कारण प्रत्येक स्कूलमध्ये 25%च RTEमधून ॲडमिशन होतात आणि ती स्कूलसुद्धा गव्हर्मेंट रजिस्टर पाहिजे, जेणेकरून गव्हर्मेंट त्यांची फीज भरतं. तर असं आहे RTEमधून प्रवेश करण्याचं. आणि आम्ही सान्वीचा RTEमधून प्रवेश का केला नाही, तर त्याला आता 1 लाखापेक्षा तर तिच्या वडिलांचं उत्पन्न नाही आहे, त्यामुळे ते तर होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आणि जवळची शाळा, मोस्ट इम्पॉर्टंट जवळची शाळा आम्ही प्रेफर केली, कारण ती अजून छोटी आहे. त्यामुळे आम्ही जवळच्या शाळेत टाकायचं आणि ती स्कूल थोडी छोटी, आता मी तिचं नाव तुम्हाला सांगू शकत नाही, प्री प्रायमरी स्कूल आहे. त्यामुळे मग आम्ही जवळची शाळा प्रेफर केली, त्यामुळे आम्हाला RTEमधून प्रवेश करणं शक्य झालं नाही. आणि दुसरी गोष्ट, आता इथे पुण्यामध्ये म्हणजे बरेच जण म्हणतात मला, अगोदर तिचं ॲडमिशन मी केलं त्या अगोदरसुद्धा म्हटले आणि आतासुद्धा म्हणताय जवळपासचे किंवा शेजारी, फ्रेंड्स, फॅमिली. इथे पुण्यामध्ये मोठमोठ्या सिटीमध्ये कसं आहे की एकदा का तुम्ही ॲडमिशन केलं नर्सरीपासनं मोठ्या स्कूलमध्ये तर ते कंटिन्यू होतं आणि तुम्ही प्री प्रायमरी स्कूलमध्ये पहिले ॲडमिशन केलं आणि त्यानंतर फर्स्ट क्लासमध्ये टाकायसाठी तुम्ही दुसऱ्या मोठ्या शाळेत गेले तर लवकर ॲडमिशन होत नाही असं म्हणतात. आता मला तरी अजून अनुभव नाही, जेव्हा मी माझ्या मुलीला पहिल्या वर्गात टाकेल तेव्हाच मला कळेल होतं की नाही, किंवा आपल्याला जी पाहिजे ती शाळा मिळू शकत नाही, त्याचं तर असं आहे. आता बघू पुढे काय होतं. तर आणि आत्तापासूनच मोठ्या स्कूलमध्ये टाकायचं
ते स्कूल दूर पडतात, जवळ नसतात. त्यामुळे आत्तापासून थोडी सिक्युरिटी आपण नेऊन घालणं किंवा आपण घेऊन येणं हे आपण प्रेफर करू शकतो. पण आत्तापासून स्कूल व्हॅनमध्ये सोडवणं आणि मी तिला खूप दूर नेऊन सोडू शकत नाही रोज रोज. त्यासाठी आम्ही जवळचं स्कूल किंवा प्री प्रायमरी स्कूल प्रेफर केलं तिच्यासाठी. तर असं आहे. आणि आत्ता सध्या स्कूल चालू नाही. तर इथे पुण्यामध्ये काही शाळांमध्ये फर्स्ट स्टेप म्हणून प्रोग्राम आहे. आता फर्स्ट स्टेप म्हणजे काय? फर्स्ट स्टेप म्हणजे पहिले एक ते दीड महिना ॲडमिशन केलं आपण, त्यानंतर 1-1.5 महिना स्कूल चालू होत नाही तोपर्यंत आपण आपल्या मुलांना सवयीसाठी किंवा त्यांना प्रत्येक गोष्टीची स्कूलची सवय लागली पाहिजे. किंवा आपल्या स्कूल जेव्हा सुरू होतं तेव्हा त्यांचा वेळ वाया जायला नको. आता लहान मुलं कसे प्री प्रायमरी स्कूल म्हणजे नर्सरी किंवा प्ले ग्रुपला आपण टाकतो तेव्हा रडतात, काही दिवस 5 मिनटं बसतात, 10 मिनटं बसतात किंवा मग रडतच राहतात, बिमार राहतात. त्यामुळे त्यांचे सुरुवातीचे दिवस वेस्ट होते. सिलेबस थोडा मागे पडतो. आता आजकाल सिलेबसचं तर कसं आलेलं आहे तुम्हाला माहीतच आहे. प्ले ग्रुपपासूनच म्हणताय, नर्सरीपासूनच म्हणताय CBSE सिलेबस. त्या मुलांना ते करायलाच पाहिजे. तर त्यासाठी मग फर्स्ट स्टेप प्रोग्राम म्हणून आहे इथे आणि मला तरी तो बेस्ट वाटला. आणि आम्ही जी शाळा सजेस्ट केली होती सानवीसाठी सिलेक्ट केली होती त्या शाळेमध्ये तो होता, म्हणून आम्ही तिथे तिचं ॲडमिशन केलं. की आता सुरुवातीला तिला 1 महिना सवय लागेल, म्हणजे तिचे नंतरचे शाळा सुरू झाल्यानंतरचे दिवस वायाला जाणार नाही. आता तिला सवय लागतीये, ती प्रत्येक गोष्टीची सवय करून देतात ते टीचर्स फर्स्ट स्टेप या प्रोग्राममध्ये. की जेवायचं कसं, स्कूलमध्ये बसायचं कसं, आपण किती वेळ शिकतो, नंतर काय काय ॲक्टिव्हिटीज असतात, प्रत्येक गोष्टीची सवय करून देते. त्यामुळे हा फर्स्ट स्टेप प्रोग्राम आता ह्या स्कूलमध्ये आहे, बाकीच्या स्कूलमध्ये आहे की नाही मला माहिती नाही. पण मला तरी असं वाटतं की प्रत्येक स्कूलमध्ये पाहिजेच फर्स्ट स्टेप प्रोग्राम. खूप छान आहे तो मुलांसाठी, सवय लागायसाठी. म्हणजे आता सध्या त्यांना अभ्यासक्रम काही शिकवत नाही आहे, पण मोस्ट इम्पॉर्टंट की स्कूलमध्ये त्यांचे परत दिवस वाया जाणार नाही. आतापासूनच त्यांना स्कूलची सवय लागते. ह्या 1 महिन्यात स्कूलची सवय लागली, थोडं एंटरटेनिंग वातावरण देतात ते, तर ते फर्स्ट स्टेप प्रोग्राम एकदम बेस्ट आहे. तर असं आहे पुण्याचं. आणि दुसरी गोष्ट, जर का आपला RT मधून प्रवेश झाला नाही तर आपल्याला तर फीज भराव्याच लागतात. आणि आता सगळीकडे CBSE पॅटर्न म्हणताय, छोटं स्कूल असो का मोठं स्कूल असो, तर CBSE पॅटर्नमध्येच शिकवायला तरी पाहिजे. आणि आता सध्या सगळे त्यामध्येच शिकवताय. तर असं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.